7,500 म्हणतोय, पण आपण राऊंड फिगर 5,000 लिटर दूध धरू साधारणपणे. 5,000 लिटर दूध आता सध्याचा रेट आहे 40 रुपये साधारणपणे. त्यांना 1,20,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी दुधामधून मिळत होते, 1,20,000 रुपये. तर त्या काय म्हटल्या, मी जरी निम्मा खर्च पकडला तरी मला महिन्याला 60,000 रुपये मिळतात. कधी गाय आजारी पडली, वेली आणि आजारी पडली, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला तोटा होणार आहे. तर मी काही गाया पाहिलेल्या आहेत की बाबा नेमक्या येतात आणि आजारी पडतात, गोचिड ताप होत असेल, मास्टायटिस होत असेल, या पद्धतीने त्या जर आजारी पडल्या तर कॅल्क्युलेशन सांगितलं तुम्हाला आत्ता, त्याच्यामध्ये कमी होणार नाही, वाढेल पण त्याच्यामध्ये कमी होणार नाही. आणि गायी पण त्या लेवलच्याच घ्यायच्यात तुम्हाला. साधारणपणे दिवसाला दोन्ही टायमाचं मिळून 20 लिटर तरी गाय द्यावी. तर तुम्ही कधी हा हिशोब काढलाय का की बाबा मला एका वेताला एक गाय किती दूध देते? तुमच्यापैकी काही लोकांनी काढला असेल, काही लोकांनी काढला नसेल. तर मित्रांनो, मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डेऱ्यांवर फिरत आहे. तर तेथील लोक काय करत असतात की बाबा माझी एक गाय एका वेताला साधारणपणे किती दूध देते त्याचा ते हिशोब काढत असतात. आणि त्याचा सर्व काही मग त्या दुधामधून त्यांना मिळणारं उत्पन्न, होणारा खर्च, हे सर्व गोष्टींचा ते हिशोब करतात. आता मित्रांनो, याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत किंवा मला एका वेताला एक गाय किती दूध देते आणि त्याचा हिशोब कसा काढायचा, बाबा त्याचा खर्च कसा किती झाला आणि मला त्या ठिकाणी नफा किती भेटला, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, न स्किप करता व्हिडिओ पहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आता पशुपालक मित्रांनो, बरं का, विषय काय आहे की आपल्यापैकी बरेच लोक दुग्ध व्यवसाय करतात, पण ते काही चुका करतात. आता काही लोक काय करतात की बाबा ठीक आहे, रोज धारा काढायच्या, डेअरीला घालायच्या, एवढंच त्यांचं रोजचं रुटीन असतं, बाकी जमा खर्च वगैरे काय पाहत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की मला नफा किती झाला आहे, माझा खर्च किती झाला आहे, ह्या गोष्टी काहीही त्यांना समजत नाही. तर आता मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट करायची की बाबा एका वेताला माझी एक गाई मला किती दूध देते ते आपल्याला पाहिजे. आता तेच मी सांगतो तुम्हाला की साधारणपणे एक जर्सी गाई साधारणपणे 4,500 ते 7,000च्या आसपास एका वेतामध्ये दूध देते. आणि आपलं एक वेत गाईचं 305 दिवसांचं असतं, हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल. 4,500 ते 7,000पर्यंत एका वेतामध्ये आपल्याला दूध देते. तर आता आपण जर हिशोब काढला त्याचा, समजा आपण 4,500 ते 7,500 म्हणतोय, पण आपण राऊंड फिगर 5,000 लिटर दूध धरू साधारणपणे. 5,000 लिटर दूध आता सध्याचा रेट आहे 40 रुपये साधारणपणे, 40च आहे. एखादा रुपया इकडे तिकडे होऊ शकतो, जास्तच असेल. पण 5,000 गुणिले 40 केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक गाई एका वर्षामध्ये 2 लाखाचं उत्पन्न देते, फक्त एक गाई. आता त्याच्यामधून खर्च किती होतोय, कारण साधारणपणे आता खर्च निम्म्यापेक्षाही निम्म्याला निम्मा होणारच आहे. आता जर चारा विकतचा तुम्ही घेत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त तुमचा खर्च होणार आहे. तर तुम्हाला एक गाई एका वेताला साधारणपणे 5,000 लिटर दूध देत असेल तर त्या 5,000 लिटर दुधाचं 2 लाख रुपये होतात. आता या 2 लाख रुपयामधून आपण जरी निम्मा खर्च वजा केला तरी आपल्याला 1 लाख रुपये एका गायीमधून राहतात. पण साधारणपणे आता विषय काय असतो की बाबा आपला अतिरिक्त खर्च जास्त होतो, त्याच्यामुळं ठीक आहे आपण 80,000च पकडू. तर असे आपल्याला एक गाई एका वेतामध्ये 80,000 रुपये निव्वळ नफा देऊ शकते. फक्त त्याला काही कंडिशन आहेत. फक्त आपल्याला ते गायींचं, आपल्या गोठ्याचं सर्व योग्य पद्धतीनं नियोजन करायचं आहे. आता त्या नियोजनामध्ये मी पुढं सांगणारच आहे काय काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता साधारणपणे 5-6 गायी प्रत्येक शेतकऱ्यांकडे असतात. जरी तुमच्या 5 गायी असतील तरी एका वर्षामध्ये तुम्हाला साधारणपणे 8-45 4 लाख रुपये साधारणपणे नफा देणार आहेत. फक्त त्याला काही कंडिशन आहे. त्या कंडिशन काय आहे ते आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू. तर त्या कंडिशन काय आहेत मित्रांनो, की तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये सुरू करताना, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा ज्या मी डेऱ्यांवर भेटी दिलेल्या आहेत त्यांना सगळ्यात जास्त ज्या लोकांना दुग्ध व्यवसाय परवडत आहे ते लोक काय करतात, अशा पद्धतीने सर्व जमा खर्च लिहून ठेवतात. सर्व माझा बाबा खर्च किती झाला आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की बाबा एक गाय साधारणपणे एका वेताला किती दूध देऊ शकते. तर ती लोक हे सर्व हा हिशोब काढत असतात.
आता समजा, कारण काही लोकांना जे असतं, आता आपण 5,000चा हिशोब काढला तर त्याच्यापेक्षाही जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत. आपण ह्या नॉर्मल गायी धरल्या, आपण एक दिवसाला एक 20 लिटरच्या आसपास दूध देणाऱ्या गायी धरल्या. साधारणपणे आता 20 लिटर देणारे दूध गाय साधारण 3 ते 3.5 महिने देते बरोबर दूध, 20 लिटर. पण त्याच्यानंतर थोडं थोडं कमी 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 येत जाते. मग त्या हिशोबावर आपण 5,000 लिटर धरलेलं आहे. आता ती लोक काय करतात, ज्यांना सगळ्यात जास्त दुग्ध व्यवसाय परवडतो ते या पद्धतीनं सर्व जमा खर्च काढत असतात, की बाबा ठीक आहे, मला या एका गायीतून खर्च किती झालेला आहे, चाऱ्याचा खर्च असेल, त्यांच्या काही बाबा मेडिकल खर्च असेल, आजारपणाचा खर्च असेल, बाकी त्यांच्या आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाचा खर्च असेल, पुन्हा आपला सुग्रासाचा खर्च असेल, त्या सर्व गोष्टींचा ते खर्च एका साईडला मांडून ठेवतात. मला त्या ठिकाणी उत्पन्न किती भेटले एका गायीमधून. तुमच्या 7-8 गायी असतील तरी तुम्ही प्रत्येक गायीचा वेगवेगळा काढला तरी ठीक आहे, महिन्याला काढायचा आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने एक गाय बाबा, आता ठीक आहे, आपण आपल्याजवळ किटले असतात, आपल्याला कळू शकतो एक गाय किती साधारण दूध देते, काय अर्धा 1 लिटर इकडं तिकडं झालं तरी चालेल. पण या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की जमा खर्च तुमचा लिहून ठेवायचा आहे. आणि आता तुम्हाला निव्वळ नफा मगाशी म्हटल्याप्रमाणे 80,000 तर 100% राहू शकतो. एका गायीमागे तुम्हाला एका वेताला 80,000 रुपये सहज शिल्लक राहू शकतात. कमी सांगितलेले आहेत मी, याच्यापेक्षाही जास्त लोकांना राहतात. पण आपण का 80,000 देतोय की आपल्या साधारण गावाकडचे लोक म्हणजे छोटेसे दुग्ध व्यावसायिक असतील, ते एवढा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा खर्च या गोष्टी त्या गोष्टी त्याचा अभ्यास करू शकत नाही. त्याच्यामुळे मी 80,000 रुपये सांगेन. त्यामध्येही काही कंडिशन मग अशी म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला जर गायींची योग्य पद्धतीने आरोग्याची काळजी घ्यायची आहे, जर एखाद्या गायीला एखादा आजार झाला आणि तो आजार जर व्यवस्थित तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही, तर तुम्हाला 80 तोटाच होणार आहे त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामुळं काय करायचं आहे, तुमच्या गोठ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे, चाऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे, आणि जास्तीत जास्त करून आपल्याला तुमच्या गायींना मुरघास असेल, मका असेल, याचा समावेश करायचा आहे, संतुलित आहार द्यायचा आहे. योग्य पद्धतीने तुम्ही जर जनावरांची तुमच्या काळजी घेतली तर तुम्हाला 80 लाखाच्या वर त्या ठिकाणी एका वेतामध्ये नफा भेटणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला योग्य व्यवस्थापन करायचं आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे गुरांना, वेळोवेळी लसीकरण करायचं आहे, तुमचे जे गोठा असेल त्याची स्वच्छता व्यवस्थित योग्य पद्धतीने राखायची आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचं जनावर आजारी पडणार नाही, आणि ज्यावेळी गायी वेते त्यावेळेसच त्या गायीला आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे त्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची. तर तुम्हाला 80,000 काय त्याच्यापेक्षा जास्त नफा भेटणार आहे. आता मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नफा मिळतो. आता मी मध्यंतरी एका ठिकाणी गेलो होतो, तर त्यांच्या 5 गायी चालू होत्या. तर मला वाटतं त्यांना काय सांगितलं होतं की मग त्यांना 1,20,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी दुधामधून मिळत होते, 1,20,000 रुपये. तर त्या काय म्हटल्या, मी जरी निम्मा खर्च पकडला तरी मला महिन्याला 60,000 रुपये मिळतात. या पद्धतीने मित्रांनो, फक्त त्यांच्या गोठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की मुक्त पद्धतीने गोठा आहे, 4च गायी चालू होत्या, आणि स्वच्छता खूप योग्य पद्धतीने होती, चाऱ्याचं नियोजन योग्य पद्धतीने होतं, सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने होतात. त्याच्यामुळे त्यांना जवळपास 100 लिटरच्या आसपास, 100च म्हटल्या होत्या, मग आता काय आठवणा, पण 100 लिटरच्या आसपास दूध जात होतं. आणि 1,20,000 म्हटल्या, आणि त्याच्यातून त्यांना निम्मा खर्च पकडला तरी 60,000 रुपये त्या म्हटल्या की मला शिल्लक राहतात. तर या पद्धतीने मित्रांनो योग्य व्यवस्थापन केल्यानंतर तुम्हाला 100% दुग्ध व्यवसाय परवडणार आहे. आता हे तुम्ही जे कॅल्क्युलेशन सांगितलं तुम्हाला आत्ता, त्याच्यामध्ये कमी होणार नाही, वाढेल पण त्याच्यामध्ये कमी होणार नाही. आणि गायी पण त्या लेवलच्याच घ्यायच्यात तुम्हाला. साधारणपणे दिवसाला दोन्ही टायमाचं मिळून 20 लिटर तरी गाय द्यावी, साधारण 4 महिने तरी. वेल्यानंतर साधारण 3.5 ते 4 महिने तुम्हाला 20 लिटर जरी दूध दिलं ना त्या गायीनं, तर तुम्हाला 100% दुग्ध व्यवसाय परवडणार आहे. आणि जर एखादी गाय आजारी पडली, वेली आणि आजारी पडली, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला तोटा होणार आहे. तर मी काही गाया पाहिलेल्या आहेत की बाबा नेमक्या येतात आणि आजारी पडतात, गोचिड ताप होत असेल, मास्टायटिस होत असेल, या पद्धतीने त्या जर आजारी पडल्या तर मग खूप दूध म्हणजे खूप प्रमाण कमी, 20 लिटर देणारे गायी जवळजवळ 5 ते 6 लिटर दूध देते. त्याच्यामुळं आरोग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला त्या तुमच्या गायींच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो की तुम्ही आरोग्याची काळजी योग्य पद्धतीने घ्या. आणि
जे गाई गाभण आहे त्या गायीची विशेष काळजी घ्या. महिने संपत आल्यानंतर विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करत जा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य पद्धतीने आत्ता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 100% नफा भेटणार आहे मित्रांनो. 80,000 काय 80 पेक्षाही जास्त लाखाच्या पुढे जाऊ शकतो एका व्यतामध्ये. फक्त योग्य पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. सर्व गोष्टी अशाच मित्रांनो नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.